हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि समविचारी हिंदू संघटनांच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आले। हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री उदयजी यांनी बांगलादेशातील अराजकता आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी माहिती दिली। बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले। बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे। या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे। सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे। बांगलादेशात 27 ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले। जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरावर आक्रमण करणे, त्यांची दुकाने लुटणे, मंदिराची तोडफोड करणे, आग लावणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत। हिंदू नगरसेवकाची हत्या झाली, एका हिंदू पत्रकाराचीही हत्या झाली। या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली। या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिराच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करणारे निवेदन, तसेच उरणमधील कुमारी यशश्री शिंदे या हिंदू तरुणीच्या निर्घृण हत्येचा निषेध व राज्यात लव जिहाद विरोधी कायदा संदर्भातील निवेदन माननीय जिल्हाधिकारी अकोला यांना दिले। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा अकोला येथील हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे।